हॅलो एव्हरीवन, हॅपी न्यू इयर. आत्ता खूप आरडाओरडा करून सेलिब्रेशन केले, त्यामुळे नेहमीसारखा आवाज येणार नाही. थँक यू सो मच फॉर एव्हरीथिंग. इन्स्टा फॅमिली आणि यूट्यूब सबस्क्रायबर्स. माझ्या या वर्षात मी काय-काय स्पेशल केलं किंवा असे सगळे व्हिडिओज मला करायला सांगितले होते. एका पोलला प्रश्न पडला होता. तर ते व्हिडिओ हळू करेन. आय एम सो सॉरी, मला एवढा वेळ मिळाला नाही. तर यावर्षी मी काय केलं ते थोडक्यात सांगते. माझ्या आवडीच्या सगळ्यात जास्त गोष्टी मी केल्या. जॉबबरोबर सोशल मीडियाला सुद्धा वेळ दिला. तो आणखी देणार आहे. माझ्या आयुष्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आणि अशा काही बऱ्याच गोष्टी आहेत ज्या सोशल मीडियावर शेअर करायला हव्यात किंवा त्याचा कंटेंट छान घेऊन यायला हवा आहे. तर मी ते सगळं सोशल मीडियावरती घेऊन येणार आहे. तो जास्त प्रामाणिक प्रयत्न करणार आहे आणि मस्त मनासारखं जगले. निगेटिव्ह लोक आयुष्यातून डिलीट नाही, ब्लॉक करून टाकले, बाजूला केले आणि मस्त आनंदात जगले. कुणाला अजिबात मला गृहीत धरू दिलं नाही आणि मीही कुणाला धरलं नाही. सगळ्यांना सगळं फ्री देत बसणं बंद केलं. सगळ्यात पहिलं स्वतःला महत्त्व दिलं. जी स्वार्थी आणि खोटारडे लोक आहेत त्यांच्यापासून खूप डिस्टन्स ठेवलं. फक्त चांगले आणि पॉझिटिव्ह लोकांनाच आयुष्यात एंट्री दिली. तर तुम्ही सुद्धा हे प्लीज इम्प्लिमेंटेशन करा. मी काही वाईट सांगत नाही आहे, पण प्लीज हे तुम्ही नक्की करा. तुम्ही खूप आनंदी राहाल. फॅमिली ऑन प्रायोरिटी, बाकी कोणीच नाही. बस. आणि अगदी मोजके जवळचे मित्र जे खरंच खरे असतात आणि आपल्या सगळ्या वेळेत सोबतच असतात, असं. तर ह्या वर्षातले सक्सेस सांगायचे होते ते म्हणजे सगळ्यात पहिला माझं बाळूमामांचं सॉन्ग. त्याला खूप प्रेम मिळालं. म्हणजे एक्स्पेक्टेड नव्हतं ॲज अ लीड कॅरेक्टर माझं पहिलं गाणं आणि त्याला इतका सुंदर रिस्पॉन्स मिळाला. आय एम ग्रेटफुल. जय बाळूमामा. आणि दुसरं मला शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार मिळाला. तो माझ्या कामाचा योग्य सन्मान केला आमच्या गांधीनगर ग्रामपंचायतीनं. तर त्यासाठी मी खूप ग्रेटफुल आहे. अ, बस असंच छान काम करत राहायचं आहे आणि तुमच्या सगळ्यांची त्याच्यासाठी साथ हवी आहे. थँक यू सो मच. तुम्ही जे निर्व्याज प्रेम करता. फक्त मला असं काय म्हणजे खूप वेगळं तसं नटून डान्स-बिन्स किंवा इतर असा काही कंटेंट देता येत नाही. जे काही लाईफमध्ये घडतं, जे काही जसं आहे तसं. म्हणजे तर नो एडिटिंग, नो फिल्टर्स हे कधी-कधी असतात. पण जे खरं आहे ते. पण त्यालासुद्धा तुम्ही खूप मनापासून प्रेम देता आणि खूप ॲप्रिशिएट करता. इनबॉक्स भरलेला असतो कधी-कधी. तर त्यासाठी मी खरंच ग्रेटफुल आहे. थँक यू सो मच. असंच प्रेम करत राहा अँड हॅपी न्यू इयर वन्स अगेन. बाय. हॅलो एव्हरीवन, हॅपी न्यू इयर. आत्ता खूप आरडाओरडा करून सेलिब्रेशन केले, त्यामुळे नेहमीसारखा आवाज येणार नाही. थँक यू सो मच फॉर एव्हरीथिंग. इन्स्टा फॅमिली आणि यूट्यूब सबस्क्रायबर्स. माझ्या या वर्षात मी काय-काय स्पेशल केलं किंवा असे सगळे व्हिडिओज मला करायला सांगितले होते. एका पोलला प्रश्न पडला होता. तर ते व्हिडिओ हळू करेन. आय एम सो सॉरी, मला एवढा वेळ मिळाला नाही. तर यावर्षी मी काय केलं ते थोडक्यात सांगते. माझ्या आवडीच्या